तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत लिंबाचं लोणचं। चला साहित्य बघूया। मी लिंब घेतलेत 20-25 आणि केपरे मसाला, केपरे लोणचे मसाला। तुम्हाला बेडेकर मसाला आवडत असेल तर तेही घेऊ शकता। आता मी हे लिंब स्वच्छ धुवून या डस्टरने पुसून घेतले आहेत आणि एक लिंबाचे 8 फोडी केलेले आहेत आणि बी बाजूला केलेली आहे। बी घेतली तर लोणचं कडू लागते। असंही ते कडूच असते, पण 2-3 महिन्यानंतर ते चांगलं मुरलं जातं। आता चवीप्रमाणे मी मीठ टाकते। चवीप्रमाणे मीठ, मीठ टाकल्यानंतर मी केपरी मसाला टाकते। मसाला मिक्स करते। मी आता चवीप्रमाणे मीठ आणि केपरी मसाला मिक्स केलेला आहे आणि हा मिक्स केलेलं 1 दिवस असं ठेवून द्यायचं। नंतर तेलाची लसूण टाकून फोडणी करायची आणि ती गार करून याच्यात ओतायची। आता मी हे मिक्स झालेलं लोणचं काचेच्या बरणीत भरते। तुम्हाला जर चिनी मातीची हवी असेल बरणी तर ती वापरू शकता। अशी बरणी भरून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लसूण आणि तेल गरम करून गार करून फोडणी ओतायची। आता हे माझं तयार झालेलं लोणचं आहे। उद्या मी याला फोडणी देणार। फोडणी लिंबाच्या फोडीच्या वर तेल तरंगलं पाहिजे आणि हे टिकायला खूप सुंदर 1 वर्ष टिकते आणि मुरणार 3 महिन्यानंतर आपण खाऊ शकतो।